धुळ्याचं एक युवा नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्ती असलेले ज्यांची ओळख आहे ते कुणाल पाटील आपल्यासोबत आहेत. कारण का कुणाल पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचा हात ते सोडून भाजपचं कमळ ते आपल्या हाती घेणार आहेत. आपण कुणाल पाटील यांच्यासोबतच संवाद साधूया. सर, का नेमका निर्णय, म्हणजे इतकी वर्ष काँग्रेसमध्ये राहून राहुल गांधींची निकटवर्ती अशी तुमची ओळख आहे, का काँग्रेसचा हात सोडून आपण भाजपचं कमळ हाती घेताय? कार्यकर्त्यांचा आग्रह आणि एकंदर ज्या जिल्ह्यातून मी येतो त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाचा आग्रह की आपण विकासाच्या प्रवाहामध्ये राहिलं पाहिजे. आज सर्वसामान्य माणसाला हे वाटायला लागलं आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम करत आहे, एक विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला आहे, संपादन केलं आहे. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं आहे, सर्वसामान्य माणसाला असं वाटायला लागलं आहे की भारतीय जनता पक्ष जे चांगलं काम करतं आहे त्याबरोबर चांगल्या लोकांनी जुडलं पाहिजे. कारण मला आठवतं की मागच्या अनेक निवडणुकांमध्ये मी लोकसभेची निवडणूक लढलो तेव्हाही मला अनेक लोक सभामधून उभं राहून सांगायचे की तुम्ही चांगले आहात पण तुमचा पक्ष बदलवून घ्या, असं ओपनली लोकांनी सांगितलं आहे. आणि आता तो रेटा खूप आता वाढला होता आणि त्यामुळे शेवटी आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्हाला लोकांच्या जनभावनेचा आदर करणं हे आमचं परम कर्तव्य आहे, तो मी करतो. लोकांच्या जनभावनेचा आदर तुम्ही करता तुम्ही म्हणालात, मात्र पक्षात तुमची काही गळचेपी होत होती का, किंवा काही कामं जी आहे तू पक्षात मार्फत होत नव्हती का? पक्षावर नाराजी तुमची आहे का वैयक्तिकरित्या? वैयक्तिक काँग्रेसवरती माझी कधीच नाराजी नाही. काँग्रेस पक्षामध्ये आमच्या 3 पिढ्या काम करतायत. आमच्या आजोबांनी अनेक वर्षे काँग्रेसची धुरा सांभाळली. अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यापासून तर ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. काँग्रेसच्या उभारणीमध्ये त्यांचा पूर्ण वाटा होता धुळ्याच्या. आमच्या वडिलांनी 7 टर्म काँग्रेसचं काम केलं, ते आमदार राहिले, मंत्री राहिले. परंतु मी सुद्धा काँग्रेसचं काम करतो. काँग्रेस पक्षाविषयी आमची कधीही नाराजी नव्हती. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणं लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं कार्यच आम्ही कायमस्वरूपी करत राहिलो. आजसुद्धा राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेमध्ये होते तेव्हा एक पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावरती त्या ठिकाणी होती आणि तो पूर्ण जिल्हा मी त्या ठिकाणी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबरोबर होतो. त्यामुळे काँग्रेस पक्षावरती नाराजी म्हणून मी कधीच पक्ष सोडत नाही, पण एक विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या बदललेल्या काळामध्ये बदललेल्या परिस्थितीबरोबर राहणं हे माझं कर्तव्य म्हणून मी ते करतोय. जेव्हा एखाद्या विरोधी पक्षातला नेता सत्ताधारी पक्षामध्ये जातो, विशेष म्हणजे भाजपमध्ये जातो, तेव्हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो की काही दबाव आहे का, तुमच्यावरती काही दबाव आहे का भाजपमध्ये जाण्यासाठी, किंवा असं काही तुमच्यावरती दबाव टाकला गेला होता की आमच्याकडे या करून? नाही, देवाच्या कृपेने कोणत्याही प्रकारची केस माझ्यावरती कधीच झालेली नाही. म्हणजे अगदी सिग्नल तोडल्याची सुद्धा केस माझ्यावरती नाही. त्यामुळे मी कोणत्या दबावाला बळी पडायचं काही कारणच नाही. कुठे काही दबाव नाही, कुठे काही गळचेपी नाही. परंतु एक मी 14 ते 19 विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा मी फडणवीस साहेबांच्या बरोबर काम केलं आहे. तेव्हा विरोधी पक्षाचा आमदार असूनही ज्या प्रकारची ट्रीटमेंट, ज्या प्रकारचं सहकार्य फडणवीस साहेबांचं आम्हाला मिळत होतं ते मला असं वाटतं की ते फार वाखाणण्याजोगं होतं. त्या काळामध्ये मी माझ्या मतदारसंघांमध्ये भरपूर काम करू शकलो. 19 ते 24मध्ये सुद्धा त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष होतं. त्यानंतरच्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगली मदत आमच्या संपूर्ण भागाला केली आहे. आता भरपूर प्रश्न हे प्रलंबित राहून गेलेले आहेत. ते काही आमचे जलसंधारणाचे प्रश्न आहेत, काही पाण्याचे आहेत, काही शेतकऱ्यांचे निगडीत प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांना आपल्याला जर सोडवून घ्यायचं असेल, आज इंडस्ट्रीज आमच्या भागामध्ये येण्याची फार मोठी आवश्यकता आहे आणि तशी संधी आम्हाला आता भविष्यामध्ये दिसते आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल किंवा नरडाळा MIDCची आणि धुळे MIDCची होत असलेली वाढ असेल, ह्या सर्व परिस्थितीला जर आपल्याला समजा आपल्या भागामध्ये ओढायचं असेल, तो विकास जर आपल्याकडे ओढून घ्यायचा असेल तर चांगल्या नेतृत्वाबरोबर चांगल्या लोकांबरोबर राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी हा निर्णय त्या ठिकाणी घेतो. पाटील, तर आपण पाहतोय की सध्या काँग्रेसमधलं जे आउट गोईंग आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. म्हणजे अनेक काँग्रेसचे जे माजी नेते आहेत ते देखील भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. काँग्रेसमधली कार्यपद्धती बदलली आहे का, किंवा काँग्रेस जे आधीचं काँग्रेस होतं, जे एकजुटीने काम करायचं किंवा कामं व्हायची आमदारांची नेत्यांची, ती पद्धत आता कुठेतरी बदलली आहे का काँग्रेसमध्ये, म्हणून नेते दुसऱ्या सत्ताधारी पक्षांमध्ये जात आहेत असं वाटतंय का? नाही, एकंदर मला वाटतं की काँग्रेसची कार्यपद्धती थोडी चेंज झालेली असेलच. त्याच्यामध्ये काही वाद नाही. कारण की आम्ही काही ते फार जुनी काँग्रेस बघितलेली नाही.
परंतु एकंदर ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कामाची जी सुरुवात केली आहे, मला असं वाटतं ती जास्त आश्वासक लोकांना वाटते. काही कार्यकर्त्यांना, काही नेत्यांना सुद्धा ती पद्धती ही जास्त आश्वासक वाटत असल्यामुळे हा फरक आपल्याला जाणवतो आहे. काँग्रेस पक्षही त्याच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे, लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण जास्त प्रभावीपणे भारतीय जनता पक्ष लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ज्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतला की तुम्हाला भाजपसोबत जायचंय, त्यावेळी काँग्रेसच्या वरिष्ठांशी तुम्ही चर्चा केली का? हर्षवर्धन सपकाळ असेल, विशेष म्हणजे राहुल गांधींची तुम्ही चर्चा केली का? आणि केली असेल तर त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? नाही, मी म्हणजे दुर्दैवाने राहुलजींना ह्याविषयी सांगू शकलो नाही. परंतु मी इतर नेत्या मंडळींच्या कानावरती हा विषय टाकला आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही जाऊ नये किंवा मी हा निर्णय घेऊ नये, असं स्वाभाविक आहे. त्यांना असं वाटत होतं की आपला एक चांगला सहकारी आपल्याबरोबर जायला पाहिजे, गेला नाही पाहिजे. परंतु मी त्यांना समजावू शकलो, काही लोकांना समजवू नाही शकलो आणि असं एकंदर मिक्स प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये सुद्धा माझ्या बाबतीमध्ये आहेत आणि त्यांनी मला थांबवण्याचा केलेला प्रयत्नसुद्धा मला माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. पण आज निर्णय झाला आहे, मी उद्या भाजपात प्रवेश करणार आहे. नेमके किती कार्यकर्त्यांसोबत तुम्ही उद्या भाजपमध्ये प्रवेश करतायत? तुमच्यासोबत इतरही माजी आमदार असणार आहेत, नगरसेवक असणार आहेत काँग्रेसचे. किती मोठी उद्या जनसमुदायाला घेऊन तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात? नाही, फार मोठं शक्ती प्रदर्शन आम्ही उद्या नाही करणार आहे. आम्ही आमचे मोजके पदाधिकारी जे आहेत, मार्केट कमिटी, आमचे खरेदी विक्री संघ, आमचा दूध संघ, आमच्या सहकारी संस्थांचे इतर पदाधिकारी, काही नगरसेवक, काही माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, काही माजी सदस्य, पंचायत समित्याचे सभापती, असे एकंदर आमच्या जिल्ह्याभरातल्या प्रत्येक तालुक्यातले काही ना काही प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत. परंतु नंतर भविष्यामध्ये एखादा मोठा मेळावा घेऊन आम्ही त्या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आम्ही घडवणार आहोत. एकंदरीत आपल्या चर्चेदरम्यान म्हणजे हे लक्षात येते की आपण काँग्रेस पक्षावर कुठेही नाराज नाही आहात किंवा तुमच्यावरती दबाव भाजपकडून टाकला जात नाहीये. मग कुठेतरी ती मनात खंत वाटते किंवा वाईट वाटतं की आपण काँग्रेससोबत इतकी वर्ष काम केलंय, त्याची साथ आपण सोडतो आणि भाजपमध्ये जातोय याची? नाही, स्वाभाविक आहे ना. आता शेवटी जेव्हा तुम्ही एवढे वर्ष 3 पिढ्या तुम्ही एका पक्षाबरोबर असतात आणि सोडता, तिथे माझे सहकारी आहेत, त्या काही सहकाऱ्यांची माझे फार जीवाभावाचे संबंध आहेत. त्यांना सोडत असताना स्वाभाविक आहे मनामध्ये कुठे ना कुठेतरी वाईटपणा वाटतो. पण जेव्हा आपण एखादा मोठ्या स्केलवरचा विचार करतो, जेव्हा सर्वसमावेशक विचार करतो, तेव्हा मग थोडंसं ते मनाला आवर घालून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो. तो कटू जरी असला तर तो चांगल्याकरता असतो, लोकांच्या चांगल्याकरता असतो. तो निर्णय आपल्याला करावा लागतो. विकासासाठी तुम्ही जाताय भाजपसोबत, काँग्रेसमध्ये राहून विकास झाला नसता का तुमच्या जिल्ह्याचा, धुळ्याचा? आजची परिस्थिती तर तशी दिसत नाही मला. आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये नाही आहे आणि मला ज्या पद्धतीच्या विकासाची अपेक्षा आहे, अगर मी बोलायला नाही पाहिजे, परंतु 2.5 वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अनेक गोष्टी आम्ही सोडून घेण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्या गोष्टी होऊ शकल्या नाही. आणि त्यानंतर अजून आमच्या मनामध्ये ह्या PSL माझे कार्यकर्ते असतील, यांच्या मनामध्ये ह्या जास्त शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली की सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा किती न्याय मिळतोय, किती कामं होत आहेत, त्याच्याविषयी फार मोठी अनास्था ही आमच्या लोकांमध्ये निर्माण झाली होती. ती वाढत गेली. म्हणजे ते समीकरण कधी जुळूनच आलं नव्हतं महाविकास आघाडीचं? कारण का जरी आम्हाला बरं वाटत होतं की महाविकास आघाडी एक आहे, आतून महाविकास आघाडी कधी समीकरण ते जुळूनच आलं नव्हतं. महाविकास आघाडीमध्ये अडचणी होत्या ना. महाविकास आघाडीमध्ये खूप अडचणी होत्या. जरी त्या काळामध्ये कोविडचं 1-1.5 वर्ष हा आपला कोविडमध्ये जरी वाया गेला असला तरीसुद्धा अजून जास्त चांगलं काम होऊ शकलं असतं. परंतु थोडीशी नेत्यांमधली असलेली विसंवाद आणि यामुळे खालच्या कार्यकर्त्यापर्यंत तो जो ताकद आहे ती पोचायला पाहिजे होती, ती पोचू शकली नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला फारसा दिलासा, फारसा काही अपेक्षा त्या महाविकासाकडे मिळाल्या नाही आणि ते आपल्याला मान्य केलं पाहिजे. काँग्रेसमध्ये असं कुठला एक नेता आहे का वरिष्ठ की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की अरे नाही, आपला विकासच इथे होऊ शकत नाही? नाही, असं कोणी नाही. असं मी कोणावरती ब्लेम करणार नाही. असं काही कोणाला एकाला टार्गेट करून ब्लेम करून मी अजिबात काँग्रेस पक्ष सोडत नाही आहे. मी चांगल्या कामाकरता काँग्रेस पक्ष सोडतो आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी माझ्या चांगल्या गोष्टी करून घेण्याकरता, माझ्या विकास माणसांकरता, माझ्या भागाकरता चांगल्या गोष्टी करून घेण्याकरता मी जातो आहे. एकंदरीत माझ्या मनात आता प्रश्न निर्माण झाले की मग काँग्रेस कधीच सत्तेत येणार नाही का? नाही, असं नाही आहे ना. असं मी कधीच म्हणालो नाही की काँग्रेस सत्तेत येणार नाही. काँग्रेस सत्तेमध्ये येऊ पण शकते, भविष्यामध्ये येईल सुद्धा. पण आज काँग्रेस सत्तेमध्ये उद्या आली जरी तरी
ती दृष्टी असलेला नेता मला काँग्रेसमध्ये आज दिसत नाही, की ज्या दृष्टीने हा महाराष्ट्र घडला पाहिजे, ज्या दृष्टीने ह्या महाराष्ट्रातल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, ती दृष्टी असलेला नेता तर मला डोळ्यासमोर दिसला पाहिजे, तो मला दिसत नाही. आणि त्यामुळे तो एक फार मोठी निराशा आहे. वरिष्ठांपर्यंत तुमच्या या सगळ्या ज्या काही तक्रारी होत्या त्या पोहोचायच्या का? हो, वारंवार पोहोचल्यात. मी काँग्रेसचा कार्याध्यक्ष असल्यामुळे मी काँग्रेसच्या कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये अनेक वेळा विषय उचलला आहे. मी विषयाला वाचा फोडण्याचं काम केलं आहे, पण दुर्दैवाने त्याच्यावरती काही कारवाई होत नव्हती किंवा काही विचार केला जात नव्हता किंवा असहायपणे त्या गोष्टी करू शकत नव्हती, अशा प्रकारचं चित्र होतं. आता ती माहिती हाती आली. ती माहिती अशी की दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांची बैठक सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरले की ज्या आगामी निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था त्या महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायच्या नाहीत. एकत्र नाही लढल्या तर कुठेतरी काँग्रेसला फायदा आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात नाही आलेला आहे. आगामी ज्या निवडणुका आहेत त्या स्वतंत्र लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. कुठेतरी फायद्यात राहील काँग्रेस जर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले नाही तर? नाही, नक्कीच. काँग्रेस जर एकटी स्वबळावरती जर सगळीकडे लढत राहिली तर त्याचा फायदा हा काँग्रेसला होणार, याच्यामध्ये काही शंका नाही. कारण काँग्रेस पक्षाने काय गेल्या अनेक वर्षांमध्ये युती करून स्वतःचा बेस हा कमी करून घेतला आहे, संपवून घेतला आहे. कारण बऱ्याच मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवारच नव्हता आणि त्यामुळे मग काँग्रेसला तिथे खाली कार्यकर्त्यांना कोणाकडे जावं हा स्कोपच राहिला नाही आणि त्यामुळे तिथे काँग्रेस विषय स्पष्ट संपला. जर काँग्रेस एकटी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लढली तर काँग्रेस नक्कीच मला असं वाटतं त्यांचा बेस वाढवू शकेल आणि काम चांगलं करू शकेल. राहुल गांधींनी जर फोन केला आणि तुम्हाला पुन्हा एकदा परत या असं आवाहन केलं तर तुम्ही याल का? किंवा तुम्ही त्यांना काय कशा प्रकारे त्यांची समजूत काढाल? नाही, मी जे तुम्हाला सांगतोय माझं मन अगदी मोकळेपणाने मी आज या ठिकाणी साम टी व्ही समोर बोलतोय आणि एवढ्याच NDTV समोर बोलतोय आणि मी एवढ्याच मोकळेपणाने मी राहुलजींसुद्धा समोर बोलेन. त्यांना सुद्धा मी ह्या सर्व गोष्टींची क्लिअर कट जाणीव करून देईन की माझी भूमिका फार स्पष्ट आहे. याच्यामध्ये कुठेही वैयक्तिक स्वार्थ नाही, याच्यामध्ये कुठेही दबाव नाही आणि त्यामुळे मला त्यांना सांगायला, त्यांच्यासमोर बोलायला, चर्चा करायला अजिबात अडचण नाही. मी असंही काही नेत्यांचे मला आज फोन आले होते दिल्लीतून, त्यांना मी सांगितलं मी पुढच्या आठवड्यामध्ये येऊन आपली भेट घेतो आणि हा निर्णय मी का घेतोय, का घेतला आहे याचं मी तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा देईन. कारण मी काही कोणाशी भांडून जात नाही, त्यामुळे ते सर्व मी त्यांना स्पष्टपणे सांगूच शकेन. वन लाईनर कुणाल पाटील हे फक्त विकासासाठी भाजपमध्ये जात आहेत, कुठल्याही स्वार्थापोटी नाही किंवा राजकीय गळचेपी काँग्रेसमध्ये होते म्हणून नाही. बिलकुल 100% मी त्या विषयावरती अगदी स्पष्ट आहे आणि कुठल्याही दबावाखाली सुद्धा नाही. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.